एवढे कार्यकारी मंडळातले एवढे उत्साही लोक बघून माझा म्हातारपणी उत्साह वाढला आणि मी दरवेळेला इथे येते, अगदी शेवटपर्यंत थांबते, कारण झोपायचं तर काय रोजच आहे. पण हे कार्यक्रम बघायला मिळणं हे आपल्या डोळ्याचं सुख आहे, ते सुख मी भोगते. आणि तुमचे कार्यक्रम सगळे आनंदाने उत्साहाने होतात. खरंच इतकं सुंदर रुद्राक्ष, त्याचं नावच इतकं सुंदर आहे, रुद्राक्ष. शंकराच्या गळ्यातल्या माळेचं मणी त्याला रुद्राक्ष म्हणतात. नावच इतकं सुंदर आहे रुद्राक्ष. आणि सगळे लोक आनंदाने उत्साहाने, मी कुठेही अजून ना कोणाचं भांडण बघितलं नाही, कोणाचंच नाही. तर भांडण लागलंय पोरांचं, बायकांचं, पुरुषांचं कार्यकारी मंडळात. मागे तुम्ही एका कार्यकारी मंडळ सेक्रेटरी आहे, काहीतरी दुसरा बोलला म्हणून त्यांचा अंगठा चावून तोडला, आलं होतं, पेपरला होतं. आणि इतकं वाईट परिस्थितीचा आणि सगळीकडे याचा खाण्याचा प्रकार आहे. पण इथे खरंच आता मी ज्या वेळेला माझ्याकडे गणेश जयंतीची याची गणेश उत्सवाची पावती माझ्याकडे लोक आले होते, पण मी घरात नव्हते. तर मी रोज विचारायचे इथे गणेश मंडळ आहे ना, ते पावती पैसे मागायला येईल का माझ्याकडे परत, नाही तर मला सांगा मी देईल. आणि मी त्या दिवशी मला हे भेटले, काय नाव तुमचं? हा, तर त्यांना सांगितलं मंडळच आहे. पण मी एक पटकन, मी आहे शिक्षक त्यामुळे मला खरेपणा आवडतो, मी पटकन म्हटलं मी आत्ता पैसे देते, तुम्ही येता का? तर म्हणे हो येतो. तर मी म्हटलं रिसीट घेऊन या. कारण मी स्पष्ट बोलते. आणि ते जो पटकन आले आणि त्यांनी मागितले, रिसीट नाही आणली तर मी काय करू? तर म्हणून त्यांना सांगितलं रिसीट घेऊन या. म्हणजे आज उद्या परवा ढकलाढकली नाही तुम्ही, जेव्हाचं काम तेव्हा. आणि त्यांनी मला, आणि ते आले ना, म्हटल्या बरोबर ताबडतोब 5 मिनिटात माझ्या घरी होते. मी जेवत होते, ते जेवण अर्धवट ठेवलं, कारण हे मंडळ आहे, हे एवढं काम करतंय की त्यांना वेळ नसतो. आणि माझ्या 5 मिनिटाकरता मी त्यांना अर्धा तास बसवायचं. देवाकडे माफी मागितली की मी जेवणा